रामकृष्ण हरी. अध्याय 13. सकळ विद्यांचे जे का अधिष्ठान, गणेश स्मरण आत्मरूप, तेची सद्गुरूचे पावन चरण, तयासे वंदन करू भावे. सद्गुरूचे पाय आठविता चित्ती, जिव्हाग्री नाचती सर्व विद्या. अंतरीचे भाव प्रकटती पूर्ण, हो निस्वाधीन शब्दसृष्टी. वक्तृत्वासी ऐसी रसाळता येई, फिके अमृत ही तया पुढे. अक्षरांची आज्ञा पाळीती निशंक, ओ निपाईक नवरस. श्री गुरुचे पाय धरिता हृदयी, ऐसे भाग्य येई उन्मेषासी. तेची पाय भावे वंदोनीय आता, ऐका पुढे कथा निवेदिन. ब्रह्मदेवाचाही पिता रमानाथ, काय बोले तेथ पार्था लागी. श्री भगवान उवाच, म्हणे पार्था ऐक सांगतो आगवे. देहा नाव द्यावे क्षेत्र ऐसे, आणि क्षेत्रासी या जाणे जो स्वभावे. क्षेत्रज्ञ म्हणावे त्यासी येथ, सर्व ही क्षेत्रांचे करी जो पालन. क्षेत्रज्ञ तो जाण मीच येथे, जाणणे यथार्थ क्षेत्र क्षेत्रज्ञास. ज्ञान ऐसे त्यास मानू आम्ही, देहासी का दिले क्षेत्र ऐसे नाव. अभिप्राय सर्व तोची सांगू, असे औट हात अल्प की हे मोठे. तेवी कैसे कोठे जन्म पावे, वाढविती ह्याते कोणते विकार. कशाचे साचार कोणाचे हे, सुपीक नापिक इत्यादिक भाव. सांगेन ते सर्व ऐक आता, याची साठी श्रुती बडबड साचे. बडबडे साचव माफ करा. करी तर्क हीच वाटाघाट, दर्शने ही हात टेकीती निभ्रांत. हीच वाटाघाट चालविता, चाले चर्चा परी अजूनही साच. मिटले नाहीच मतभेद, आणि शास्त्रांचीही तुटे सोयरीक. कारण ते एक हेची तया, जगा माझी वाद विवाद चालती. याचीच निश्चिती करावया, एकाचा निर्णय न जुळे दुजाशी. पडे ना बोलासी मेळ काही, नाना युक्तिवाद करिता साचार. तेणे आना जोर चर्चेसीच, कोणाचे हे क्षेत्र कळेची ना परी. चाले घरोघरी काथ्या कूट, अचूक निर्णय वाटे ज्याचा त्यास. कैसा अभिलाष थोर देखा, नास्तिकासी तोंड द्यावया साचार. बद्ध परिकर झाले वेद, प्रचंड ते बंड देखोनी पाखंड. करी बडबड वेगळीच, म्हणे अहो तुम्ही आहात निर्मूळ. लटिके वागजाळ तुमचे हे, जरी अप्रमाण म्हणाल आमुते. तरी विडा येथे पैजे जाहा, कोणी नास्तिकांच्या पंक्तीसी बैसून. हिंडती होऊन दिगंबर, वेदांचे निंदक कोणी श्रमणक. मुंडीती मस्तक स्वहस्तेची, तयांनी वितंड वाद जे योजिले. तेही येथे भले रंगतिगा, काळाची या मुखी जाईल हे वाया. ऐसे देखोनी या योगी जने, सेविला एकांत मृत्यूस भिवोनी. अष्टांग साधन पूर्ण केले, ह्याची साठी सुखे त्यजोनी कैलास. शिवे केला वास स्मशानीच, करी निर्णय पैजनी मारून. मग पांघरून दाढी दिशा, मोहवी म्हणून जाळोनी अनंग. होनी निसंग राहिला तो, सत्य लोकनाथ चतुर्मुख होय. नेण्याची निर्णय परी याचा, कोणी एक ऐसे बोलती हे साच. असे जीवाचेच संपूर्णत्वय, मग प्राणरूप कुळासी तो देतो. देहाचे हे शेत कसावया, जया प्राणाची घरी बंधुचार. राबती साचार रात्रंदिन, तेवी मना ऐसा कारभारीत भला. कष्टाळूला भला शेतकरी, आवशी पहाटे न मानिता त्रास. इंद्रिय बैलांस झोंपोनी जो, शब्दस्पर्शाधिक विषय भूमीत. करी अविश्रांत नांगरणी, मग कर्तव्याची वाफ चुकवून. बीज ही पेरून अन्यायाचे, जरी कुकर्माचे देववी पोषण. तरी पीक जाण पापाचेची, मग अनन्वित पातकांची रास. बांधोनी गाठीस तैसीच ती, कोटी कोटी जन्म घेऊनी निभ्रांत. दुःखे असंख्यात भोगी जीव, किंवा कर्तव्याची साधोनिया वाफ. सदाचार रूप बीज पेरी, तरी पुण्य पीक लाभोनी उत्तम. शतावधी जन्म सुख भोगी, तव दुजे कोणी बोलती ऐसेच. म्हणावे नसाच जीवाचे हे, देह क्षेत्राचे या सर्व आम्हा ठावे. विचारा आघवे आम्हासीच, अहो जीव हा तो वाट सरू येथे. वस्ती करी वाटे जाता जाता,
आणि प्राण तोही बलुत्या म्हणून करी संरक्षण क्षेत्राचे या. अनादि म्हणून जिये प्रकृती ते सर्वथा वर्णिते सांख्यशास्त्र. तिये प्रकृतीचे क्षेत्र हे वतन तीच मालकीण जाणा येथे. कसा वया शेत सर्व हि तो संच असे घरचाच हिच्यापाशी. म्हणून आपण घरीच ही नीट करी वहिवाट क्षेत्राची या. सृष्टी माझी येथ वहाया हे शेत मूळ खटपट असे ज्यांची. सत्वरजतम तीनही ते गुण जाहाले उत्पन्न हिच्या पोटी. परिरजोगुण ते संरक्षण करी सत्वगुण स्वभावेची. मग सर्व पीक घेतसे काढून देखा तमोगुण एकलाच. महत्तत्वरूपी रचोनिया खळ जुंपोनिया पोळ काळरूप. पिकाची मळणी काढिता सकळ होय सांज वेळ अव्यक्ताची. तव ते आणिक कोणी बुद्धिमंत वाटोनिया खंत बोलाची या. म्हणती हे ज्ञान असे अर्वाचीन कैसे सनातन म्हणूया ते. अहो परब्रह्म स्वरूपाचे ठाई वार्ताची तो नाही प्रकृतीची. तरी या क्षेत्राचा सर्वही वृत्तांत सांगू तो निवांत ऐका तुम्ही. पूर्ण लीनावस्था हीच पोणी शय्या परब्रह्माची या शेजघरी. त्याची सय्येवर निवांत निद्रित होता बळवंत संकल्प हा. तोची एकाएकी जागला जागृत थोर भाग्यवंत व्यवहारी. म्हणून या त्यासी तत्क्षणीच भला ठेवा प्राप्त झाला त्रैलोक्याचा. परब्रह्माची या बागे माझी जे का होते लीन देखा त्रिभुवन. ह्याची संकल्पाच्या योगे ते आगवे पावल स्वभावे व्यक्त दशा. महाभूतांची या भाट जमिनीत केली मशागत पंचकांची. मग जार जादी सहजे साचार विभागिले चार प्राणीवर्ग. आधी भिन्न भिन्न बांधिले अनेक बांधे पंचात्मक मिश्रणाचे. कर्माकर्मरूपी जमवोनी धोंडे बांध दोहीकडे घालोनिया. निकस नापिक जमिनीची भली राने बनविली कसदार. मग संकल्पे या राना माझी तया सुखे करावया येरझार. जन्म मृत्यूरूपी निलागी भुयार खोदिले साचार शोभिवंत. अहंकारासंगे मग यावत जीव ऐक्य सर्वथैव करोनिया. जय जय रघुवीर समर्थ.